आपण कष्ट करतो, पण त्याच कष्टाचं स्वरूप कसं आहे, त्यानुसार त्यामधून प्राप्त होणारं आपलं फळाची व्याप्ती निर्धारित होत असते. या पृथ्वीतलावर श्रम, कष्ट केल्याखेरीज काहीच मिळत नाही, पण ते करताना त्याचे स्वरूप कसे आहे याचनुसारच अपेक्षित परिणाम दृष्टिक्षेपास येत असतात. जीवनात मोठे यश मिळवायचे असेल तर आपले प्रयत्न देखील त्याच पद्धतीने असले पाहिजेत. श्रम करण्याबाबतची संकल्पना ही आपली स्पष्ट असली पाहिजे. अतिउच्च दर्जाचे फळ अपेक्षित असेल तर आपले श्रम त्या पातळीवर असले पाहिजेत. लाभाची उंची ही ज्या पद्धतीने अपेक्षितच आहे, त्याच पद्धतीने श्रमही करणं अपेक्षित आहे. दैनंदिन जीवनात आपण सर्वसाधारणपणे शारीरिक श्रम याला कष्ट, मेहनत समजतो. पण उन्नती होण्यासाठी फक्त शारीरिक कष्टच पुरेसे असतात का? तर नाही. कष्ट हे फक्त शारीरिक नसून बौद्धिक, चेतना स्तरावरीलही असतात. आपण ज्या प्रकारातील श्रम करतो त्या प्रकारातील फळ हे आपल्याला मिळतच असते. मेहनत शारीरिक असेल तर फळाची मर्यादा निश्चितच असते. कितीही कष्ट केलं तरी एका मर्यादेतच त्याचा आपल्याला लाभ होत असतो. मेहनत बौद्धिक स्तरावरील असेल तर फळांचे स्वरूपही खूप मोठ्या प्रमाणात असते. आणि मेहनत, कष्ट हे जर चेतना स्तरावरील असेल तर त्याचं फळ हे ऐतिहासिक असतं. म्हणजे मेहनतीचा दर्जा हा ज्या पद्धतीने आहे त्या स्तरावरील त्या गुणवत्तेचं फळ आपल्याला अर्जित होत असते. फळ, अपेक्षा आणि श्रमाचे स्वरूप यामधले अंतर नसले पाहिजे. की आपण अपेक्षा ठरवतो काय आपल्याला पाहिजे ते, आणि आपलं श्रमाचं स्वरूप म्हणजे आपण कशा पद्धतीने कष्ट करतो याची तुलना आपण करून नेमकं फळ काय मिळेल हे दर्शवू शकत नाही किंवा ठरवू शकत नाही. मुख्यत्वे आपण कोणती मेहनत किती करतोय तोच आपल्यासाठी यशस्वी परिणाम स्वरूप लाभ निर्धारित होत असतो. उच्चतम फळ सगळ्यांनाच अपेक्षित असते, पण त्यासाठी श्रमही त्याच पद्धतीने असले पाहिजेत. यशस्वी होण्यासाठी मेहनतीची मूल्ये ओळखायला शिका आणि ज्या पद्धतीने उन्नती अपेक्षित आहे त्याच पद्धतीने मेहनत घेतली गेली तर निश्चितच हित होईल, यात शंका नाही. जीवन हितार्थ मेहनतीचे स्वरूप समजले पाहिजे, जेणेकरून योग्य वेळी योग्य पद्धतीने स्मार्ट वर्क करता येईल. आपण ज्या पद्धतीने मेहनत घेतली त्याला योग्य न्याय पण मिळेल आणि आपले श्रमकारणी पण लागतील. म्हणून शारीरिक कष्टाऐवजी बौद्धिक कष्ट आणि त्यापेक्षाही चेतना स्तरावरील मेहनत ही अधिक फलदायी ठरत असते. शारीरिक कष्ट करण्याऐवजी बौद्धिक कष्ट आणि चेतना स्तरावरील मेहनत ही आपण घेतली गेली पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.